पालखी सोहरा 2026 माऊलींची पालखी वाल्हे येथून प्रस्थान करून नीरा येथे दुपारच्या भोजनासाठी थांबणार आहे। भोजनासाठी नीरा येथे जाणारी दिंडीची सर्व वाहने जुन्या पालखी महामार्गाने नीरा येथे जातील। तसेच लोणंद पालखी तळ, लोणंद मार्केट यार्ड, लोणंद गोठेमार, तरडगाव, कापडगाव, कोरेगाव, पिंपरी आणि बाळू पाटलाची वाडी येथे मुक्कामासाठी जाणारी सर्व वाहने नवीन पालखी महामार्गाचा वापर करतील। नीरा येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व वाहन चालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे। धन्यवाद। तरडगाव, कुसूर, कापडगाव, कोरेगाव आणि काळज येथे मुक्कामी थांबणाऱ्या दिंडींची वाहने नवीन पालखी महामार्गाने जाऊ शकतात। सर्व वाहन चालकांनी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करून सहकार्य करावे। धन्यवाद। पालखी सोहरा 2026 माऊलींची पालखी वाल्हे येथून प्रस्थान करून नीरा येथे दुपारच्या भोजनासाठी थांबणार आहे। भोजनासाठी नीरा येथे जाणारी दिंडीची सर्व वाहने जुन्या पालखी महामार्गाने नीरा येथे जातील। तसेच लोणंद पालखी तळ, लोणंद मार्केट यार्ड, लोणंद गोठेमार, तरडगाव, कापडगाव, कोरेगाव, पिंपरी आणि बाळू पाटलाची वाडी येथे मुक्कामासाठी जाणारी सर्व वाहने नवीन पालखी महामार्गाचा वापर करतील। नीरा येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व वाहन चालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे। धन्यवाद। सर्व भाविकांना महत्त्वाची सूचना। भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। खंडाळा रोडने येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने कृषीराज मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस पार्क करावीत। सातारा रोडने येणाऱ्या भाविकांसाठी निंबोडी पाटी येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। फलटण रोडने येणाऱ्या भाविकांनी कापडगाव फाटा येथील पार्किंगचा वापर करावा। तर शिरवळ रोडने येणाऱ्या भाविकांसाठी गोळेगाव फाटा येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। सदर सर्व ठिकाणी पोलीस विभागामार्फत बॅरिकेडिंग करण्यात येणार असून अत्यावश्यक सेवा व आपत्कालीन वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनास लोणंद शहरात प्रवेश दिला जाणार नाही। शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहन व्यवस्थेसाठी संबंधित ठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस पाटील नियुक्त करण्यात आले आहेत। सर्व भाविकांनी प्रशासनाने केलेल्या वाहतूक व पार्किंग व्यवस्थेला सहकार्य करून नियोजित पार्किंगचाच वापर करावा। आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। माऊलींच्या दर्शनाचा लाभ शांततेत व सुरक्षितपणे घ्या। ज्ञानोबा माऊली तुकाराम। तुक सूचना। माऊलींची पालखी वाल्हे येथून प्रस्थान झाल्यानंतर लोणंद पालखी तळ, लोणंद मार्केट यार्ड आणि लोणंद गोटेमाळ येथे मुक्कामासाठी जाणाऱ्या वाहनांनी नवीन पालखी महामार्गाचा वापर करावा। वरील पिंपरी बुद्रुक येथील पुलाखालून उजव्या बाजूने चव्हाण वस्ती मार्गे शिरवळ रोडकडे जावे। त्यानंतर शिरवळ रोडने आपल्या संबंधित मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचावे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पालखी सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी सर्व वाहन चालकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करून सहकार्य करावे। धन्यवाद।